श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज घेऊन आलेले तुमच्यासाठी खास व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आरुने आज स्केचिंग करते तिच्या पप्पाची. आता कशी होती काय माहिती. आपण इकडं पोच चालले खतरनाक पोच चालले खतरनाक पोच चालू आहे. पण अंधार दिसत आहे, चप्पला बिपला दिसत, खतरनाक पोच आहे. स्केचिंग चालू आहे आपल्या मॅडमची. बघू आपण कशी चालू आहे. इरेजर लयच भारी आहे. चाललंय पूर्ण झाले, दाखव बरं का आम्हाला. कॅमेराला गप राहते ती अशी पोच दिवसभर द्यायला लावले का. कोणती काय म्हणते याला, मॉडेल मॉडेल बसलेला आहे. वेब काढा. आम्ही तरी म्हणून आर्टिस्ट, काही कोणाला ऑर्डर द्यायची असेल देऊ शकता तुम्ही. स्केचिंग बनवलेली आहे बघा. खूपच भारी. खुर्चीवर बसल्यासारखं वाटतंय, खाली नाही वाटत ते. तर आता तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ थोडेसे मिसमॅच येतील, कारण मोबाईलचा थोडा खराब असल्यामुळे आहे ना, मी एडिट करू शकले नाही आणि थोडा व्हिडिओ मागे पुढे होतील. तर तुम्ही समजून घ्या. आणि इथं आहे ना बघू शकता, आता ट्रॅक्टर घेऊन आपण म्हणजे मळ्यात आलेलो आहोत. आणि कसं आहे ना, आता मुलींच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर टी व्ही बघण्यापेक्षा त्यांना काहीतरी विरंगुळा म्हणून असं ड्रॉइंग वगैरे त्या करत असतात. आणि थोडंसं आम्ही त्यांना म्हणजे सपोर्ट करतो. तर बघा आता आहे ना, ऊन खूप होतं म्हणून आम्ही ना चहा वगैरे घेतला. आणि चहा घेऊन झाल्यानंतर इथं ज्वारीचा चारा होता. तर बाजरीचा चारा होता आमचा, पण तो काय झाला आहे ना, आम्ही त्याला सुडी रचून ठेवली. पण त्यात जे उंदरं आहे ना, त्यांनी ते नळे वगैरे काढले, त्याच्यामुळे जास्त खराब झाला होता. आणि इथं बऱ्यापैकी आता ज्वारीचा जो चारा आहे तो म्हणजे सोंगून ठेवलेलं होतं, उगतं सोंगलं होतं. घरी काय कोणीच जास्त सोंगत बसलो नाही आणि जास्त कोणाला सवय पण नाही. आता आमची शेती आम्ही करतो, हा आमचा प्रश्न, आम्ही कशी करतो ते. पण काही काहींचं ना खूप पोटात दुखतं, काहींना म्हणजे असं वाटतं की मी व्हिडिओपुरतेच मळ्यात येते, किंवा मला काम जमत नाही, किंवा मी शायनिंगच मारते, किंवा असं तसं. तर म्हणजे खूप काही जणांचे ज्या कमेंट आहे त्या असतात. तर कसं आहे ना, मी प्रत्येकाच्याच म्हणजे मी प्रत्येकालाच आवडू शकत नाही. लोकांनी देवाला सोडलं नाही तर मी मनुष्यच आहे. आणि कसं असतं ना, काही काहीच्या चष्म्याचा नंबर जर एकच असेल आणि तो कितीही काही केला, त्याला भाजीपाला खाऊ घाला किंवा काही विटॅमिनच्या गोळ्या चालू करा, पण त्यांनी जर मनातून ठरवेलं असलं तर नंबर आपण बदलूनच द्यायचं नाही, तर तो बदलू शकत नाही. तसं आहे ना, काही काहींचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आता मी कितीही ठरवलं, मी स्वतःला चांगलं त्यांच्यापुढं प्रेझेंटेबल केलं किंवा त्यांच्यापुढं खूप चांगली बनवून राहिले, पण ते काही ना काही चुका काढतील. तसंच एक म्हणजे मी एक ती गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल आणि मी पण ऐकलेली आहे की लोक गाड्यावरही बसून देत नाही आणि पायी चालून देत नाही. आणि आपल्या एक म्हाताऱ्या माणसाची म्हण होती बघा, नांदत असले तर पळायला लावतील आणि पळत असले तर नांदायला लावतील. तुमच्याकडं आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडं आहे. आणि खरंच अशा पद्धतीचे लोक आहेत, तर अनुभव खूप काही शिकून जातो. आणि खरंच ते म्हणतात ना, जुने लोक म्हणायचे मी काही उन्हाने म्हातारा नाही झालो. तसंच अनुभव हा खूप मोठी शाळा आहे आणि तिथं खरंच खूप माणूस शिकतो. जसं जसं आपलं वय वाढत जातं, जसं आपण समाजात राहतो, तसं लोक समजायला लागतात आणि लोकांचा स्वभाव कळायला लागतो. आपलं कोण, परकं कोण, कोण टोचून बोलतं आहे, कोण मनापासून बोलतं आहे, कोण काळजी व्यक्त करतं आहे, कोण काळजी व्यक्त करण्याचं सोंग आणतं आहे, हे सगळं कळतं. पण कसं असतं ना, काही काही गोष्टी बोलता येत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्याला लागेल त्याला लागेल, ज्याला समजायचं आहे त्याला समजेल. तर कसं असतं ना, शेतीकाम करायला मलाही खूप आवडतं, पण कसं असतं ना, शरीर साथ देत नसलं तर काही गोष्टी न केलेल्याच बऱ्या. आणि जेव्हा कधी मी आजारी पडेल किंवा मला माझं दुखापत होईल, तर माझ्या घरातलं करायला किंवा माझ्या मुलींचं करायला कोणीही येत नाही. ते मलाच करावं लागतं. मी भलेही किती आजारी असू, तर माझ्या मुलींचे केस विचारायचे असतील किंवा अजून त्यांना काही शाळेची तयारी करीत असेल, तर दुसरं कोणी जे बोलणारे आहेत ते येत नाही की तू आजारी पडली, का बरं आजारी पडली, तुला म्हणजे
कशामुळं पडली हे नाही. फक्त काहींचं म्हणणं असं तुला काम तरी काय असतं, कशी काय आजारी पडते. म्हणजे आजारी पडायला पण आमच्याकडं कारण लागतं. आणि प्रत्येक गोष्ट आहे ना सांगत बसण्यापेक्षा माझं तर मत आहे की ज्याचं त्याचं आयुष्य आहे, ज्याला त्याला जगण्याचा अधिकार आहे, तर कोणीही कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये किंवा काय चाललं आहे हे जसं तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तसं समोरच्यालाही आहे. तर बोलून त्याला काहीतरी कमी लेखण्यापेक्षा तुम्हीही तसं करा ना. तुम्हाला कोण नाही म्हणत तुम्हाला काय समोरचं म्हणत नाही की तुम्हीही शेती करा की किंवा तुम्ही दुसरे जे काही काम करताय ते करा. जसं मी करते तुम्ही तसंही करा. माझं काहीच विरोध नाही आहे ना. पण मग आहे ना कसं असतं टोचून बोलण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा आहे ना माझं तर मत आहे त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याच्यासंग बोलणंच टाळा तुम्ही. तर कसं असतं ना आता लोकांना प्रत्येक मी नाव घेऊन नाही सांगू शकत, पण आहे असे भरपूर आहे आणि मला रोज अनुभव येतो. पण मला माहीत आहे मी काही वाईट करत नाही, वाईट करणाराही नाही आणि वाईट मला आवडतही नाही. पण मला ज्याच्यात आवड आहे ते मी करते आणि यातून काहीतरी मला इन्कम भेटणार आहे म्हणून मी करते. तर हसणाऱ्याने हसत राहावं लोकांनी. पण एवढं मात्र आहे, आधी जेवढी निंदा होते ना, तेवढेच त्याचं नंतर कौतुकही होतं. देव करा आणि माझ्या आयुष्यातही असा काही प्रसंग येवो, की हसणाऱ्याची दात पडतील असा. तर चला आज जी मनातली भडास होती ती मी काढली. बाकी कोणासाठी आहे, काय आहे ते काहीच नाही सांगत मी. ज्याला कळायचं आहे त्याला कळेल. तर बघा आता इथे ना चारा वाहून झाला होता. तर आम्ही तिघं चौघंजणं होतो. सासूबाईंना पण बरं नव्हतं. त्यांना आहे ना म्हणजे जी काय म्हणतात त्याला न्यूमोनिया वगैरे झाला होता. पण त्यांना काय बस म्हणलेलं बसती नाही. त्यांचं काम चालूच असतं. तरी तर त्यांना नाही म्हटलं होतं यायला, पण ते आल्याच होत्या. तर इथे 2-3 ज्या ट्रिप आहेत त्या केल्या होत्या. तर हा चारा आहे ना इतका जड होतं ना, त्या ज्वारीचा चारा खरंच जड असतो. तो आहे ना भरपूर वाळला होता, पण तरीही जड लागतच होता. तर आता याला ना कुट्टी करायची होती, पण कुट्टी करायला वेळ होता. तर कुट्टीचाही तो व्हिडिओ मी नंतर शेअर करेल. भरपूर व्हिडिओ आहे, पण आता ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप येतील आणि तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. कमेंट करायला काही पैसे लागत नाही आणि लाईक करायला तर अजिबात पैसे लागत नाही. पण चला आणि हो एक सांगायचंच राहिलं तुम्हाला. तर मला प्रत्येकजण म्हणतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. अरे खरं आहे व्हिडिओ बघतो, पण तुमची कमेंट तर मला कधीही दिसत नाही. आणि ते कधी म्हणणार माहिती आहे का तुम्हाला 4 चौघात जेव्हा आपण दिसेल ना, तेव्हा ते म्हणतील आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. अरे पण तेच जे तुम्ही मला 4 लोकांमध्ये सांगता ना, ते तुम्ही इथं जर कमेंट करून सांगले ना, तर मला खरंच वाटेल तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, लाईक करतात. एक कमेंट करायला काहीच हरकत नाही. तर भरपूर माझे असे जे लोक आहेत जवळचे ते व्हिडिओ बघतात. तर त्यांनी माझं एकच म्हणणं आहे की फक्त कमेंट करावी की छान आहे किंवा मी काही चुकत असेल तर तेही सांगावं आणि नसेल चुकत तर तेही सांगावं. पण 4 चौघात म्हणण्यापेक्षा इथं कमेंट करा. कारण मी जे ऑनलाईन काम करते ते तिथेच तुम्ही ऑनलाईन बोलू शकता. तर इथं आहोंनी ना गाईला खायला वगैरे आणलं होतं आणि या घरच्या शेवग्याच्या शेंगा आहे. म्हणजे माझे मावस भाई आहे त्यांचा बाग होता, तर तिथूनच आम्ही रोपडं आणलं होतं. तर खूप छान अशा शेंगा आलेल्या होत्या, पण तिथं वायर होती. तर त्या वायर आणि गवत काटे खूप होते, तर तोडायला जरासा त्रास होत होता. तरीही मी त्या बऱ्यापैकी तोडल्या आणि आता त्यात काही निब्बर पण झाल्या होत्या. कारण आहे ना तोडायला कसं मळ्यात लवकर येणं होत नाही आणि याला पाणी पण आता कमी पडायला लागलेलं आहे. तर बघा चांगल्या अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहे. तर काही इथे ना जे त्यांचे मित्र आहेत त्यांना थोडे द्यायच्या होत्या. काही इथं मळ्यातच जाऊबाई आहेत त्यांना पण दिल्या आणि बघा शेंगा खूप छान आहे. या खायला पण खूप म्हणजे मस्त लागतात. कारण काही काही शेंगा कडू असतात, पण ह्या शेंगा आहे ना छान आहे. तर आता या वावराची लेवलिंग करायची आहे, त्यामुळं नांगरटी वगैरे काही केलेली नाही. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. आणि आता संध्याकाळी घरी आल्यानंतर आहे ना भीमजयंती होती. तर बघा हा व्हिडिओ कधीचा आहे, 14 एप्रिलचा आहे. तर तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्याला बघा किती दिवस लागले, म्हणजे 1 महिना लागला असं म्हटलं तरी चालेल. तर बघा आता गावात आहे ना छान अशी मिरवणूक निघाली होती. तर आमच्याकडे भीमजयंती असो किंवा शिवजयंती खूप छान अशी थाटामाटात साजरी केली जाते. DJ वगैरे लावून मिरवणूक काढली जाते. तर इथं गल्लीवरूनच जी मिरवणूक आहे ती चालली होती. त्याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पण होता आणि खूप छान असे जो कार्यक्रम आहे तो छान असा पार पडला होता. तर बघा आता इथं DJ चालू आहे.
संध्याकाळची वेळ झालेली आहे, चहा वगैरे झाला आहे आपला. त्याने मी मस्त अशा पोळ्या करून घेते. तर कसं असतं ना, प्रत्येक गोष्ट काय आपण जे व्हिडिओ आहे त्यामध्ये टाकू शकत नाही. तर बोलणाऱ्याचं काम असतं बोलणं, आणि आपलं काम असतं आपण जे आपल्याला काम करायचं आहे ते करणं. तर अनुभव माणसाला भरपूर काही शिकून जातो. तसंच मीही शिकते, शिकायला भेटतंय, माणसं ओळखायला शिकते. अजून भरपूर काही आयुष्यात करायचं आहे. पण बघू आता, जसं जसं आपल्याला नशीब साथ देईल तसं आपण करत राहायचं. तर प्रत्येक गोष्ट हा म्हणजे काय, जे शारीरिक कष्ट आहे ते करूनच जे काही आहे ते आपण मिळवते असं काही मला वाटत नाही. तर कधी कधी ना बुद्धीचा वापर करूनही काही काही गोष्टी केल्या जातात. पण आता ज्याला समजेल त्याला आहे, आणि प्रत्येकाला तर आपण काय स्पष्टीकरण देऊ शकत नाही की मी खूप चांगली आहे. जर एखाद्याला मी म्हणजे एखाद्याला माझा स्वभाव आवडत असेल, तर एखाद्याला खूप राग येत असेल. आता कसं, तर जाऊ द्या. आता पुन्हा इथे मी स्वयंपाक करते, तर काही जण मला असं म्हणतील की व्हिडिओपुरता स्वयंपाक करते. तर आता त्यांना मी सांगू शकत नाही की नाही, मी व्हिडिओपुरता नाही करत आहे, मी माझ्या मुलांसाठी करते किंवा माझ्या घरातल्यांसाठी करते. तर इट्स ओके, तसं मी आहे तशी आहे. ज्याला आवडेल त्याला आवडेल, ज्याला नाही आवडेल त्याला नाही आवडेल. म्हणतात ना, जास्त जर लोकांना आवडेल नाही ना, तर तेही चांगलं नसतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जणांना माझा राग आलेलाच बरा. कारण आता मी म्हणजे खूप थकली आता प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊन. मला चांगलं म्हणा, मला चांगलं म्हणा, प्रत्येकाला म्हणजे प्रेझेंटेबल होऊन होऊन आहे ना, आता नको नको झालं आहे. त्यामुळे आहे ना, मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे. तर असं म्हटलं जातं की प्रत्येकाला जीव लावत बसलं ना, तर नंतर जेव्हा जीव लावणारे धोका देतात ना, तेव्हा खूप त्रास होतो. त्याच्यामुळे ना, आता मी मला स्वतःला एकटं राहायचं कसं आणि जगाला सामोरं जायचं कसं ते शिकवून देत आहे. तर चला, बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता जेवण स्वयंपाक होत आलेला आहे, तर जेवायचं आहे. तर या सर्वजण जेवायला. तर शुभरात्री सर्वांना. गुड नाईट. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.